नमस्कार मित्रांनो, संकल्प न्यूज चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत। आताच्या क्षणाची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे। सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा। विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे। सर्वच पक्ष आता निवडणुकीच्या कामाला लागले आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी बारामतीमध्ये कार्यकर्त्यांशी संवाद साधला। यावेळी बोलताना राज्यात आता वेगळं चित्र असल्याचं त्यांनी म्हटलं आहे। दरम्यान पंतप्रधान सांगत होते, 400 पेक्षा अधिक जागा जिंकून येतील। 5 वर्षापूर्वी जी निवडणूक झाली त्यात राष्ट्रवादीचे 4 तर काँग्रेसचा एकच खासदार निवडून आला। मात्र यावेळी राष्ट्रवादीने 10 जागा लढवल्या, त्यातील 8 जागा जिंकल्या। आपल्याला मोठं यश मिळालं असं पवार यांनी म्हटलं आहे। पुढे बोलताना ते म्हणाले की या लोकसभेला निवडणुकीत नेते आणि आमदार मतदार यांचं मत वेगळं होतं। बारामतीत अनेक नेत्यांनी भाषणं केली, आम्ही जागा जिंकणार असे सांगत होते, पण लोकांनी ठरवलं होतं की 1,58,000 मतांनी आपलं सीट निवडून आलं। काही लोक अशी असतात की आभाळाकडे बघून पाऊस पडेल का नाही ते ठरवतात, पण आता कळायला लागले की पाऊस पडेल, त्यामुळे गर्दी वाढली आहे। कुठेही गेलो तरी हजारोंच्या संख्येने लोक भेटतात। लोकांच्या मनात खात्री झाली की निवडणुकीत काही झालं तरी जिंकायचं आहे, चांगले निकाल लागतील यात शंका नाही। ही निवडणूक 3 लोकांमध्ये एकत्र येऊन लढवणार आहेत। संजय राऊत, नाना पटोले, जयंत पाटील यांना निर्णय घेण्याचे अधिकार दिले आहेत। प्रत्येक तालुक्यात सर्वे केला जाणार आहे असे शरद पवार यांनी म्हटलं आहे। तर मित्रांनो, आपल्याला काय वाटतंय? आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला या चॅनलवरती बघायला मिळतील। भेटूया आता पुढच्या व्हिडिओस, तोपर्यंत धन्यवाद। जय महाराष्ट्र।